कापले, त्याला जोडण्याचं काम कोस्टल हायवेच्या माध्यमातून होईल. आता मुंबई गोव्याचं काम देखील त्याला गती मिळालेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, जसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपण केला, नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला, तसाच मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील आपण करतोय आणि त्याचा देखील DPRचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातल्या टोका, गोव्यातल्या टोकावरचा माणूस मुंबईशी थेट जोडला जाईल. वेळ वाचेल, अंतर वाचेल, सगळं वाचेल आणि विकासाची गंगा, विकासाची द्वारं या ठिकाणी खुली होतील. आणि म्हणून कोकणातल्या जिल्ह्यांचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढणार आपण. या ठिकाणी रत्नागिरीमध्ये वाटद, झाडगाव MIDC किती 30,000 कोटीचा आला का? 30,000 कोटीच्या 2 प्रोजेक्टला मान्यता मिळाली. 38,000 रोजगार निर्मिती त्यातून होईल. आणि म्हणून या कोकणातल्या लोकांना नोकरीसाठी आपल्या जिल्ह्याच्या गावाच्या बाहेर जावं लागू नये यासाठी आपलं महायुती सरकार कटिबद्ध आहे. असा विकास आपल्याला करायचा. त्यांना रोजगार एअरपोर्ट टर्मिनलच्या बिल्डिंगचं भूमिपूजन झालंय. कोकण सागरी महामार्ग मगाशी सांगितलं मी. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे कोकणाच्या विकासाचा वेग वाढेल. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, मासे, पर्यटनासारखे इकॉनॉमी वाढवणारे प्रमुख सोर्सेस आहे, त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय, त्यांनाही आम्ही वाढवतो आहे. खऱ्या अर्थाने यामुळे आपल्याला मी सांगतो, विकासाची नीती, विकासाचे अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून त्यांचा अजेंडा आहे राजनीती, आमचा अजेंडा आहे विकास नीती. त्यांचा अजेंडा आहे करप्शन फर्स्ट, आपला आहे नेशन फर्स्ट. त्यांचा परिवारवाद आहे, आपला महाराष्ट्रवाद आहे. त्यांचं फेक नरेटिव्ह आहे, आमचं काम पॉझिटिव्ह आहे. या दिशेने आम्ही जातोय. आणि म्हणूनच लोकांनी भरभरून मतदान केलंय. आणि म्हणून भगवा, बाळासाहेबांचा भगवा या कोकणामध्ये डौलाने फडकला. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, ज्या परिसरानं शिवसेनेला कायम या कोकणाने ऑक्सिजन दिला, शिवसेना मोठी केली,